टॉपिक नंबर ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स. याच्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ग्रोथची डेफिनेशन, देन ग्रोथचे दोन टाईप, प्रायमरी ग्रोथ मध्ये दोन टाईप, अपायकल मेरिस्टेम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ टिश्यूज इन्क्रीजिंग लेंथ, डिफरन्शिएशन ऑफ व्हेरियस अपेंडेजेस. टेम्पररी अपायकल मेरिस्टेम आपण बघितलं, रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग लेंथ. सेकंडरी ग्रोथ आपण बघितलं, रिस्पॉन्सिबल फॉर जस्ट थिकनेस ऑफ प्लांट. देन डेव्हलपमेंटची आपण डेफिनेशन बघितली, ब्रॉड फेजेस बघितला आणि त्याच्यामध्ये 5 फेजेस, सिग्मॉइड कर्व दॅट इज एस शेप्ड कर्व आपण बघितला. 5 फेज मध्ये ग्रोथचा काय स्टेटस आहे ते पण आपण बघितलं. देन आपण बघितले फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये आपण लो टेम्परेचरमुळे काय काय होतं ते बघितलं. तर 3 टाईपच्या इंजुरीज होतात, डेसिकेशन होते, चिलिंग इंजुरी होते आणि फ्रीजिंग इंजुरी होते. तर व्हेरी हाय टेम्परेचर असेल तर हाय टेम्परेचरमुळे प्रोटोप्लाझम किल होतो, दॅट इंजुरी इज कॉल्ड एज हीट इंजुरी. आणि व्हेरी लो टेम्परेचर असेल तर प्रोटोप्लाझम जो किल होतो त्याला आपण म्हणतो फ्रीजिंग इंजुरी. देन काल आपण ग्रोथ हार्मोन्स आणि ग्रोथ रेग्युलेटर्स आपण बघितले होते. सो ग्रोथ हार्मोन आपण बघितलं, तिमांनी हे जे ग्रोथ हार्मोन्स आहेत हे ना फायटो हार्मोन मध्ये. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आपण बघितले, तर फिजिओलॉजिकल प्रोसेस कंप्लीट करणारे आहेत ग्रोथ हार्मोन्स आणि फिजिओलॉजिकल प्रोसेस प्रमोट करणारे, इनहिबिट करणारे किंवा मॉडिफाय करणारे आहेत पीजीआर. पीजीआरचे दोन टाईप, ग्रोथ प्रमोटर्स किंवा ग्रोथ इनहिबिटर्स. ग्रोथ प्रमोटर्स मीन्स विच प्रमोट ग्रोथ अँड ग्रोथ इनहिबिटर्स मीन्स विच इनहिबिट्स दी ग्रोथ. जे ग्रोथ प्रमोट करतात त्यांना ग्रोथ प्रमोटर म्हणतो, जी ग्रोथ इनहिबिट करतात त्यांना ग्रोथ इनहिबिटर म्हणतो. प्रमोटर मध्ये 3 एक्झाम्पल, ऑक्झिन्स, जिबरलिन्स आणि सायटोकायनिन्स. इनहिबिटर मध्ये ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. ऍब्सिसिक ऍसिड कसं ग्रोथ इनहिबिट करतो काल आपण बघितलेलं आहे, आणि इथिलीन कशी ग्रोथ इनहिबिट करतो तेही आपण बघितलेलं आहे. सो काल आपण पहिला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपण स्टार्ट बघितलं की ऑक्झिन वॉज इन्व्हेंटेड बाय F.W. वेंट इन 1928. W. वेंटनी सगळ्यात पहिल्यांदा ओट वरती, अवेना सटाइवावरती एक्सपेरिमेंट केला, म्हणून द टेस्ट इज कॉल्ड एज अवेना कर्वेचर टेस्ट किंवा अवेना कोलेप्टल टेस्ट. की थिमननी काय केलं बघा, थिमननी काय सांगितलं की कोलेप्टलच्या टीपमध्ये सगळ्यात जास्त ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन आढळून येतं ॲज कम्पेअर्ड टू बेस ऑफ दी कोलेप्टल. म्हणजे कोलेप्टलच्या बेसपेक्षा टीपमध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे कोलेप्टलची ग्रोथ जशी होईल तसं ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. म्हणजेच काय की ऑक्झिन हे ग्रोथ प्रमोट करतं, हे याच्यावरून सिद्ध होते. अशा सबस्टन्ससाठी ऍसिड जो आहे ऑक्झिन तो नॅचरली प्लांटमध्ये असतो, लेंथ वाढवतात. IBA, IPA, NAA, 2,4-D आणि MH. त्यापैकी MH आणि ऍसिड पॅराकॉमरिक जो आहे हे अँटीऑक्झिन आहेत. देन IAA, इंडोलॅसिटिक ऍसिड जो आहे त्याचा प्रिकर्सर आहे ट्रिप्टोफॅन. हा जो केमिक पाथवे जो आहे रेस्पिरेशनचा त्याच्यापासून प्रोड्यूस केला जातो. त्यामध्ये फ्री ऑक्झिन्स आणि बाउंड ऑक्झिन्स. फ्री ऑक्झिन्स म्हणजे असे ऑक्झिन जे आपण मेटाबॉलिझम मध्ये यूज करू शकतो, आणि बाउंड ऑक्झिन्स म्हणजे असे ऑक्झिन्स जे एन्झाईमला कनेक्टेड असतात किंवा अँटी ऑक्झिनला कनेक्टेड असतात, आणि जे वेगवेगळ्या मेटाबॉलिझम मध्ये आपण यूज करू शकत नाही. याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं की मँगोमध्ये नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिडचा यूज केल्यानंतर रूटिंग होत नाही, बिकॉज इट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बाउंड ऑक्झिन. देन आपण नॉन इंडोल ऑक्झिन आपण बघितलं होतं, ज्याच्यामध्ये फिनाइल ऍसिटिक ऍसिड जो आहे तो टोमॅटोमध्ये आढळून येतो. देन आपण दॅट इज पोलार ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्झिन. हे बघा पोलार ट्रान्सपोर्ट, फॉर पोलार ट्रान्सपोर्ट जो आहे तो पोलार ट्रान्सपोर्टसाठी यूज केला जातो असं म्हणलेलं आहे. आता हे पोलार ट्रान्सपोर्ट आहे तरी काय बघा. Polar transport means the movement of oxygens from the morphological apex towards the base of the plant. काय म्हणलेलं आहे? पोलार ट्रान्सपोर्ट. पोलार म्हणजे पोल, म्हणजे एका पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत, म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ऑक्झिनची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटला आपण म्हणतो पोलार ट्रान्सपोर्ट. म्हणजे सिंपलच बघा, सिंपल आपण नावात बघू. पोलार म्हणजे पोल, ठीक आहे. म्हणजे इकडचं एक टोक या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो ट्रान्सपोर्ट होतो त्याला आपण म्हणतो पोलार ट्रान्सपोर्ट. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की जे प्लांट आहे त्या प्लांटच्या मॉर्फॉलॉजिकल ऍपेक्स पासून ते
खालच्या बेस पर्यंत ऑक्सिजनची जी मुवमेंट होते, जी हालचाल होते, खाली बेस पर्यंत बघतो, त्याला आपण म्हणतो पोलार ट्रान्सपोर्ट. काय सांगितलं मी? पोलार मीन्स पोल पासून, एका पोल पासून दुसऱ्या पोल पर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ऑक्सिजनची जी मुवमेंट आहे प्लांट मध्ये, दॅट मुवमेंट इज कॉल्ड एज पोलार ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. देन मुवमेंट ऑफ ऑक्सिजन अगेन्स्ट द ग्रेडियंट. आता बघ, हे अपेक्स आहे ए, ठीक आहे, मॉर्फॉलॉजिकल अपेक्स आहे, डोकं आहे ते, आणि बी प्लांटचा, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट आपण बघतोय मुवमेंट फ्रॉम ए टू बी, म्हणजे या मॉर्फॉलॉजिक्स पासून ऑक्सिजनची मुवमेंट होते बेसला. अँड खालच्या डायग्राम मध्ये आपण बघतोय मुवमेंट फ्रॉम ए टू बी, म्हणजे बेस ए टू बी म्हणजे काय म्हणतो, ए म्हणजे मॉर्फॉलॉजिकल अपेक्सच आहे आणि बी म्हणजे बेसच आहे इथं, ठीक आहे. सो बघा, म्हणजे अशी मुवमेंट असो किंवा अशी मुवमेंट असो, मॉर्फॉलॉजिकल अपेक्स पासून जी मुवमेंट होते, जी स्टार्ट होते आणि बेसकडे जाते, दॅट मुवमेंट इज कॉल्ड एज पोलार ट्रान्सपोर्ट मुवमेंट. सो याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा साईडला, की इथे ए आहे आपला मॉर्फॉलॉजिकल अपेक्स आणि इथे बेस आहे. इथे काय सांगितलंय, नो मुवमेंट फ्रॉम बी टू ए, म्हणजे बी पासून ए कडे, म्हणजे बेस पासून मॉर्फॉलॉजिकल अपेक्स कधीच मुवमेंट होत नाही ऑक्सिजनची. किंवा खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे, भले बी वर असू द्या आणि ए खाली असू द्या, बी टू ए कधीच मुवमेंट होत नाही, ठीक आहे. काय की पोलार ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, की ऑलवेज पोलार ट्रान्सपोर्ट मध्ये ऑक्सिजनची जी मुवमेंट आहे ती ऑलवेज मॉर्फॉलॉजिकल अपेक्स पासून बेसकडे असते, म्हणजे नेहमीच असणार आहे, बी टू ए कधीच नसणार आहे ती. भले ए तुम्ही वर प्लेस मुवमेंट ही ए टू बीच असणार आहे, आणि भले तुम्ही बी वर पासूनच स्टार्ट होणार आहे, म्हणजेच मॉर्फॉलॉजिकल अपेक्स पासूनच ऑक्सिजनची मुवमेंट स्टार्ट होणार आहे. कधीच ही मुवमेंट बेस पासून चालू होणार नाही, हे इथे सांगितलेलं आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट, ट्रान्सपोर्ट ऑफ IAA इज स्ट्रॉंगली, म्हणजे इंडोलॅसिटिक ऍसिड हा एक ऑक्सिजन आहे. कसा ऑक्सिजन आहे? एंडोजेनस ऑक्सिजन आहे. तर या एंडोजेनस ऑक्सिजनची जी मुवमेंट आहे, सॉरी पोलार ट्रान्सपोर्ट जो आहे तो एकदम स्ट्रॉंगली कशामध्ये असतो? मोनोकॉट कोलेप्टरल मध्ये असतो, म्हणजे मोनोकॉट इलेक्ट्रॉन मध्ये असतो, ठीक आहे. सो पोलार इफ निग्लेक्टेड पाहिजे बरं का शब्द तिथं, कंडिशन इज मेंटेन्ड और ट्रीटेड विथ रेस्पिरेटरी इनहिबिटर्स. पोलार ट्रान्सपोर्ट जे आहे ते आपण काय करू शकतो? थांबवू शकतो ऑक्सिजनची, म्हणजे जी ऑक्सिजनचे जे ट्रान्सफर आहे मॉर्फॉलॉजिकल अपेक्स पासून ते बेस पर्यंत, ते आपण थांबवू शकतो जर आपण मेंटेन केली तर, म्हणजे ऑक्सिजनला रिमूव्ह केला तर काय करू शकतो आपण? ही पोलार ट्रान्सपोर्ट जे आहे ते, किंवा जर आपण ट्रान्सपोर्ट हे जे मेकॅनिझम आहे ते, त्याला जर आपण रेस्पिरेटरी ट्रीट केलं, म्हणजे रेस्पिरेशन तिथं इनहिबिट करायचं, म्हणजे ऑक्सिजन तिथं कंडिशन तिथं मेंटेन करायची, तर पोलार ट्रान्सपोर्ट होणार नाही. इट मीन्स and becomes free to move irrespective of morphological apex. जर आपण पोलार ट्रान्सपोर्ट, ठीक आहे, कधी अनएरोबिक कंडिशन मेंटेन करून किंवा रेस्पिरेटरी इनहिबिटर, तर काय होणार आहे की IAA ची जी मुवमेंट आहे ती पोलार राहणार नाही, ती पोलार राहणार नाही. का? बिकॉज इट बिकम्स फ्री टू मूव्ह, तो मोकळा फिरू शकतो, बी टू ए मोकळा फिरू शकतो, ए टू बी कसाही फिरू शकतो तो, त्याला जसं पाहिजे तसं. रिस्पेक्टिव्ह ऑफ मॉर्फॉलॉजिकल अपेक्स, म्हणजे पोलार ट्रान्सपोर्ट मध्ये मी ए टू ऑक्सिजन जो आहे तो नेहमी जर थांबवलं तर हा ए टू बी टू ए पण जाऊ शकतो, कसाही तो जो IAA तो मुवमेंट करू शकतो. काय सांगितले? अपेक्स पासूनच तो ट्रान्सफर होतो बेसला, आणि जर पोलार ट्रान्सपोर्ट ही जर कन्सेप्टच आपण काढून टाकली किंवा आपण इनहिबिट केले, तर ऑक्सिजनची जी मुवमेंट आहे ती ए टू बी, बी टू ए कशीही फ्रीली ती मुवमेंट होऊ शकते, ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
दिस इज ऑल अबाउट पोलार ट्रान्सपोर्ट. पोलार ट्रान्सपोर्ट म्हणजे जस्ट एवढं लक्षात ठेवा, इट इज ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम मॉर्फोलॉजिकल अपेक्स टू बेस, ए टू बीच, बी टू ए नाही, लक्षात ठेवा. आणि पोलार ट्रान्सपोर्ट जर आपण काढला किंवा निग्लेक्ट केला तर ही जी ऑक्सिजनची जी मुवमेंट आहे ती कशी होऊ शकते. देन नेक्स्ट अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्स लोअर्स इन मेन अपेक्सचा म्हणजे एकदम टोकाचा जो बड आहे त्या बर्डची ग्रोथ होताना तो बर्ड काय करतो, त्याच्या खाली जे ऑक्झिलरी बर्ड आहेत, ठीक आहे, त्या बर्डची ग्रोथ जी आहे ती सप्रेस करतो, थांबवतो. म्हणजे बघा काय, सपोज हा आपला आणि या प्लांट वरती हा छोटासा बर्ड आहे, इथे छोटेसे बर्ड आहेत, ठीक आहे. आता सगळ्यात वर टोकाला जे बर्ड असतं आवाज नाही आला तर सांगा. आवाज येतोय? हो येतोय. आणि खाली एक बर्ड आहेत दोन. तर या प्लांटमध्ये सगळ्यात टोकाला जे बर्ड असतं त्याला आपण म्हणतो अपायकल बर्ड, ठीक. आणि ह्या अपायकल बर्डच्या खाली जे बर्ड असतात हे दोन बर्ड, ठीक आहे. तर काय म्हणलंय की द ग्रोथ ऑफ द अपायकल बर्ड सप्रेसेस द ग्रोथ ऑफ लोअर एक्झिलरी बर्ड्स इन मेनी प्लांट. म्हणजे वरचा जो बर्ड आहे तो बर्ड काय करतो, त्याची ग्रोथ होताना ऑक्झिलरी बर्ड आहेत त्यांची ग्रोथ सप्रेस करतो, म्हणजे त्यांना ग्रो होऊ देत नाही. इट मीन्स टर्मिनल म्हणजे अपायकल बर्ड डॉमिनन्स ओव्हर द लॅटरल बर्ड्स बाय इनिबिटिंग देअर डेव्हलपमेंट. डॉमिनन्स म्हणजे त्याचा वर्चस्व असतं, तिथं डॉमिनेट होतो तो, ठीक आहे. म्हणजे अपायकल डॉमिनन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय सांगितले की जो ग्रोथ आहे ती इनहिबिट करतो किंवा सप्रेस करतो, दादागिरी करतो पहिला जो बर्ड आहे तो. म्हणजे हा काय करतो, डॉमिनन्स क्रिएट करतो त्याचा. सो दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड एज अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्स मीन्स व्हॉट, जो अपायकल बर्ड आहे तो ऑक्झिलरी बर्ड वरती डॉमिनन्स क्रिएट करतो. तो काय करतो, ऑक्झिलरी बर्ड वरती डॉमिनन्स क्रिएट करतो, ठीक आहे. सो सिंपलचं नाव अपायकल मीन्स एकदम टोकाचा बर्ड आणि डॉमिनन्स मीन्स तो डॉमिनन्स क्रिएट करतो म्हणजे वर्चस्व क्रिएट करतो खालच्या ज्या ऑक्झिलरी बर्ड वरती, ठीक आहे. सिंपलची कन्सेप्ट आहे. देन नेक्स्ट काय, इट मीन्स टर्मिनल बर्ड डॉमिनन्स ओव्हर लॅटरल बर्ड्स बाय इनहिबिटिंग देअर डेव्हलपमेंट अँड सच डॉमिनन्सी इज कॉल्ड एज अपायकल डॉमिनन्स. म्हणजे जो अपायकल बर्ड आहे त्या अपायकल बर्डची जी जो वर्चस्व आहे, जी दादागिरी आहे ऑक्झिलरी बर्ड वरती, त्या कन्सेप्टला आपण म्हणतो डॉमिनन्सी. अशा डॉमिनन्सीला आपण काय म्हणतो, अपायकल डॉमिनन्स. लक्षात ठेवा, सिंपलची कन्सेप्ट आहे. ऑक्सिजनच्या रिलेटेड ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. पोलार ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर मॉर्फॉलॉजिकल अपेक्स पासून बेस पर्यंत जी ऑक्सिजनची मुवमेंट आहे तिला आपण म्हणतो पोलार ट्रान्सपोर्ट. आणि अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, तर अपायकल बर्ड जो आहे तो त्याच्या खाली असणारे जे ऑक्झिलरी बर्ड आहेत किंवा लॅटरल बर्ड आहेत त्यांची मुवमेंट त्यांची ग्रोथ सप्रेस करतो, याला आपण म्हणतो अपायकल डॉमिनन्स, ठीक आहे. देन the development of lateral shoots or bud is initiated by substance which arise from the apex. डेव्हलपमेंट आहे लॅटरल शूटची, म्हणजे अपायकल बर्डच्या खाली जे शूट असतात त्या शूटची किंवा बर्डची, ती कोण इनिबिट करतं, की जो सबस्टन्स आहे अपेक्स पासून तयार होतो, तो सबस्टन्स काय करतो, या खालच्या ज्या बर्ड आहेत किंवा शूट आहेत त्यांची ग्रोथ इनिबिट करतं, थांबवतं. बघा काय आपण काय बघतो कन्सेप्ट, हा प्लांट आहे, समजा हे अपेक्स वरती बर्ड आहे आणि ते छोटेसे खाली बर्ड आहेत. या बर्डला आपण म्हणतो अपायकल बर्ड, आत्ताच आपण बघितलं, ठीक आहे. म्हणजेच अपेक्सला असणार बर्ड. आणि हे आहेत ऑक्झिलरी बर्ड्स किंवा यांनाच आपण म्हणतो लॅटरल बर्ड्स, ठीक आहे. तर आपण काय बघितलं, ह्या अपायकल जो बर्ड आहे, ठीक आहे, हा बर्ड काय करतो, तर या म्हणजे आहे ग्रोथ जी आहे ती सप्रेस करतो. पण यांची ग्रोथ जी आहे ती की या अपेक्स आहे किंवा या अपेक्षा टोकामधून जो सबस्टन्स सिक्रेट होतो
तो सबस्टन्स काय करतो, यांची ग्रोथ. म्हणून म्हणलेले अपायकल डॉमिनन्स, म्हणजे हे बळ काय करतं, अपायकल बळ यांची ग्रोथ इनिबिट, आणि यांची ग्रोथ इनिबिट करणारा सबस्टन्स पासून किंवा या टोकापासूनच तयार होतो. म्हणून या कन्सेप्टला आपण म्हणलेले अपायकल डॉमिनन्स. देन वेन द जे टोक आहे इज रिमूव्ड, जर आपण टीप जर काढला, मेन शूटचा काढला आपण, द साइड शूट्स और बर्ड स्टार्ट टू डेव्हलप. ठीक आहे, मग साइड शूट किंवा जे बर्ड आहेत, म्हणजे आता आपण बघितलं ना, असं झाड आपण बघितलं, हे जर बर्ड आपण काढून टाकलं ना, तर हे बर्ड जे आहेत ते ग्रो व्हायला चालू होतात. ठीक आहे, सो बघा, Thiemann and Skoog in 1934 found that the dominance of the terminal was due to auxin. कळालं का आता काय झालं बघा, अजून एकदा बघा कन्सेप्ट. हे झाड आहे, ह्याच्यावरती हा अपेक्सला अपायकल बर्ड आहे. सपोज आपण आत्ताच बघितलं, याला आपण म्हणतो अपायकल बर्ड, म्हणतो ऑक्झिलरी किंवा लॅटरल बर्ड. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय बघितलं, पहिला पॉईंट लक्षात, अपायकल बर्ड की आपण सप्रेस करतो. ठीक आहे, अपायकल बर्ड यांची ग्रोथ सप्रेस करतो. ठीक, तर अपायकल बर्ड यांची ग्रोथ सप्रेस करतो, म्हणजे यांच्यावरती दादागिरी करतो, म्हणजे वर्चस्व मिळवतो. म्हणजे या कन्सेप्टला आपण म्हणलो अपायकल डॉमिनन्स, वर्चस्व किंवा दादागिरी करणे म्हणजे डॉमिनन्स. ठीक आहे, काय बघितलं आपण पहिला पॉईंट, हा जो अपायकल बर्ड आहे तो काय करतो, यांची ग्रोथ सप्रेस करतो, ह्यांच्यावरती दादागिरी करतो, म्हणून नाव दिलं अपायकल डॉमिनन्स. दुसरी कन्सेप्ट काय बघितली आपण, या जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स सुद्धा इथून तयार होतो, या अपेक्स पासून तयार होतो. ही आपण दुसरी गोष्ट बघितली. आणि तिसरी गोष्ट आपल्याला काय कळाली, की थिमन आणि स्कोगने 1934 ला काय सांगितलं, की या अपेक्स वरती, या टोकावरती जो सबस्टन्स तयार होतोय, जो यांची ग्रोथ होतोय, त्या सबस्टन्सचं नाव आहे ऑक्झिन. त्या सबस्टन्सचं नाव आहे ऑक्झिन. म्हणून आपली कन्सेप्ट आहे अपायकल डॉमिनन्स ऑफ ऑक्झिन. अपायकल डॉमिनन्स ऑफ ऑक्झिन म्हणजे बघा, अपायकल मीन्स अपेक्स पासून, अपेक्सचा जो बर्ड आहे तो काय करतो, खालच्या ज्या बर्डची ग्रोथ इनिबिट करतो. का, तर तो डॉमिनन्सी तयार करतो, म्हणजे वर्चस्व मिळवतो. का, बिकॉज ऑक्झिन त्यांना मदत करतो, ऑक्झिन त्या अपेक्स पासूनच तयार होतोय. सो ह्या तिन्ही शब्दामध्ये अपायकल डॉमिनन्स ऑफ ऑक्झिन ही कन्सेप्ट दडलेली आहे. ठीक आहे, देन फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहेत बघा ऑक्झिनचे, ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणलेले. फिजियोलॉजिकल इफेक्ट, ऑक्झिन इज ऑक्झिन फ्रॉम मॉर्फोलॉजिकल अपेक्स टुवर्ड्स द बेस, हे आपण बघितलं. मीन्स dominance of apical bird on lateral shoots किंवा lateral birds which suppress their growth, म्हणजे त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट सप्रेस करतो अपायकल बर्ड. आणि कशामुळे सप्रेस करतो, की ह्या अपायकल किंवा अपेक्स पासून जो ऑक्झिन सिक्रेट होतोय, त्या ऑक्झिनमुळे यांची ग्रोथ जी आहे ती इनिबिट होते. म्हणून या कन्सेप्टला आपण म्हणतो अपायकल डॉमिनन्स ऑफ द ऑक्झिन. आणि नेक्स्ट लास्ट कन्सेप्ट आहे ऑक्झिनच्या रिलेटेड फिजियोलॉजिकल इफेक्ट. डिव्हिजन आहे, सेल इलॉंगेशन आहे, ऑफ इंटरनोड्स, प्रिव्हेंशन ऑफ ऍब्सिसिक लेअर आणि फ्लॉवरिंग. हे फिजिओलॉजिकल इफेक्ट आहेत, म्हणजे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. जस्ट बघा आपण काय काय बघे